माझा गट नंबर 26 आहे. 26 गटामध्ये माझं 1 हेक्टर 61 जमीन आहे. त्याच्यामध्ये 1 हेक्टर 33 ही शक्तीपीठ मार्गासाठी जात आहे. आणि राहिलेली 17 गुंठे फक्त राहत आहे मला जमीन माझ्या नावावर. आणि माझ्या वडिलांनी त्या जमिनीमध्ये माझ्या 45 झाड लावले आहेत. 90 झाड माझ्या भावाचे 45 आणि मला 45 दिलेले आहेत. आज ते आंब्याची झाडं आज आंबे लागले, तौर लागलाय आंब्याला. आणि आता ते जात आहेत. 10 वर्षाखाली लावलेले आहेत. माझी 7/12ला पण नोंद आहे आंब्याच्या झाडाची. आणि आता राहिलेले जे 17 गुंठे क्षेत्र आहे माझं, ते पूर्ण शक्तीपीठाच्या मागे 2 किलोमीटरवरून पाणी येतं. ते पाण्याचा नाला आहे. तिथं नाल्यावाटं पाणी निघून जातं. शक्तीपीठ मार्ग गेल्यावर ते पाणी तिथे थांबणार. माझं पूर्ण 17 गुंठेही राहिलेलं पाण्याखाली जाणार. पाण्याखाली गेल्यामुळे ना रब्बीचं पीक येणार आणि ना खरीपाचं पीक येणार, काहीच येणार नाही. म्हणजे मला शेवटी आज मी काहीच राहणार नाही माझ्याजवळ. मला 2 मुलं आहेत, बायको आहेत. मी सांभाळायचे कसे, राहायचं कसं, खायचं काय, नंतरचा प्रश्न शासनाने विचार करावा या गोष्टीचा. माझ्या एकट्यावर 6 जणांचं कुटुंब आहे आणि ते 6 जणांचं कुटुंब पूर्ण शेतीवर अवलंबून आहे. ते शेती जर गेली तर मी करणार काय? तर ते आई वडिलांची, बायकोची, मुलांची तकलीफ बघण्यापेक्षा आत्महत्या केलेली बरी वाटायली. फक्त शासनाने मला हा शक्तीपीठ मार्ग रद्द करावा, एवढीच माझी कळकळीची विनंती आहे.